Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the two techniques of capital budgeting. The first technique that we are going to study is payback period, and second technique is accounting rate of return. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे कॅपिटल बजेटिंग, या कॅपिटल बजेटिंगमधील ज्या टेक्निक्स आहे, टेक्निक्स ऑफ कॅपिटल बजेटिंग, यामधील दोन टेक्निक्स आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली टेक्निक आहे ती म्हणजे पेबॅक पिरियड, आणि सेकंड टेक्निक जी आहे ती म्हणजे अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. In the previous few lectures, we started with this particular topic, that is capital budgeting, and in that particular lecture, we studied what is the meaning of capital budgeting, what is the importance of capital budgeting decisions. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो नवीन टॉपिक सुरू केलेला आहे कॅपिटल बजेटिंग, त्यामध्ये आपण कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स कशासाठी महत्त्वाचे असतात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. Now in this particular lecture we are going to study the two techniques of capital budgeting. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, in the previous lecture we studied that capital budgeting decisions involves a huge amount of money. जे कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असतात त्यामध्ये मोठी अमाऊंट ही इन्व्हॉल्ड असते, मोठी रक्कम ही त्यामध्ये इन्व्हेस्ट केली जाते. व्हॉट इज कॅपिटल बजेटिंग डिसिजन? कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स म्हणजे काय, तर डिसिजन्स which are related to purchase of any fixed asset or decisions which are related to making investment in the investment project. आपल्या बिझनेसला, सपोज अवर बिझनेस वॉन्ट्स टू परचेस एनी asset, then we know that there are different assets available in the market. Say for example, suppose our business wants to purchase a machinery. Okay, then number of types of machinery, 3, 4, 5 types of machineries are available in the market. Okay, आपल्या बिझनेससाठी जर मशिनरी खरेदी करायची असेल तर 4, 5, 6 प्रकारच्या मशिनरीज, वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन्स ह्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ओके, वी हॅव टू सिलेक्ट अ पर्टिक्युलर मशीन फॉर आवर बिझनेस. हे जे काही अल्टरनेटिव्ज आहेत, जे काही ऑप्शन्स आहेत, यापैकी आपल्याला एक मशीन जे आपल्यासाठी सुटेबल आहे, फायदेशीर आहे, ती मशीन आपल्याला सिलेक्ट करावी लागते. मग हे सिलेक्शन करण्यासाठीच्या ह्या मेथड्स आहेत, या टेक्निक्स आहेत. ओके, these techniques of capital budgeting helps the businessman to select a better investment option, to select a better fixed asset which is more beneficial to the business. आपल्याला असेट्स परचेस करण्यासाठी जे काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यापैकी कोणतं ऑप्शन, कोणती असेट ही आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे हे ठरवण्यासाठी, ते सिलेक्ट करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्यातली फर्स्ट टेक्निक आहे, द फर्स्ट टेक्निक इज पेबॅक पिरियड मेथड. ओके, व्हॉट इज पेबॅक पिरियड मेथड? पेबॅक मेथडमध्ये काय केलं जातं बघा, दिस इज द फर्स्ट टेक्निक ऑफ कॅपिटल बजेटिंग, दॅट इज पेबॅक पिरियड. आता व्हॉट इज पेबॅक पिरियड? Payback period is nothing but a period, a duration during which the investment which we have made in the asset is recovered. आपण एखादी असेट खरेदी केली, सपोज 5 लाख रुपयाला, त्यामध्ये 5 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले, तर इन्व्हेस्ट केलेले पैसे किती दिवसामध्ये, किती वर्षामध्ये ते परत रिकवर होतील, पुन्हा वसूल होतील, त्या ड्युरेशनला, ते ड्युरेशन मे बी 3 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 5 वर्ष असेल किंवा 8 वर्ष असेल. आपण एखाद्या असेटमध्ये जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, गुंतवलेले आहेत, ते पैसे किती दिवसांमध्ये वसूल होतील, रिकवर होतील, त्या कालावधीला पेबॅक पिरियड असं म्हटलं जातं. सो पेबॅक पिरियड मीन्स अ पिरियड ड्युरिंग विच द इन्व्हेस्टमेंट मेड इन द फिक्स्ड असेट इज रिकव्हर्ड. आपण असेट खरेदी करण्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जी गुंतवणूक केलेली आहे, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज आवर बिझनेस परचेसेस अ मशिनरी फॉर ₹5 lakhs. आपण मशिनरी 5 लाख रुपयाला खरेदी केली, अँड सपोज लाईफ ऑफ मशिनरी इज 10 years. त्या मशीनचं लाईफ 10 वर्ष आहे. ओके, आपण इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची केली आहे, गुंतवणूक केली आहे 5 लाखाची. मग हे जे आपल्याला गुंतवलेले पैसे आहेत, या मशिनरीमधून आपल्याला फ्युचरमध्ये काही बेनिफिट्स मिळणार आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, प्रत्येक वर्षी आपण जेवढे वर्ष ती ॲसेट वापरू तेवढे वर्ष आपल्याला त्या ॲसेटमधून काही रिटर्न्स मिळतात, काही बेनिफिट्स मिळतात. ओके, आणि मग हे जे आपण इन्व्हेस्ट केलेले 5 लाख रुपये आहेत
ते किती दिवसामध्ये वसूल होतील, किती दिवसामध्ये रिकवर होतील, त्या कालावधीला पेबॅक पिरियड असं म्हटलं जातं. ओके, अँड द पेबॅक पिरियड मे बी 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स, 8 इयर्स. ओके, आपण त्या असेटमध्ये पैसे गुंतवतो आहे, त्या जे पैसे गुंतवले ते कदाचित 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये देखील ते रिकवर होऊ शकतात, वसूल होऊ शकतात. त्या कालावधीला पेबॅक पिरियड असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलं आहे, पेबॅक पिरियड म्हणजे काय, द पिरियड ड्युरिंग विच द टोटल कॉस्ट ऑफ असेट इज रिकवर्ड इज टर्म्ड ॲज अ पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड म्हणजेच काय, लुक वन अनदर डेफिनेशन, इट इज डिफाइन्ड ॲज नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष लागतील, रिक्वायर्ड टू रिकवर द ओरिजिनल कॅश आउटले इन्व्हेस्टेड इन द प्रोजेक्ट. एखादा प्रोजेक्ट आहे, एखादी असेट आहे, त्यामध्ये आपण जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, गुंतवलेले आहेत, ते पैसे किती वर्षामध्ये रिकवर होतील, किती पैशामध्ये, किती वर्षामध्ये, किती दिवसांमध्ये आपल्याला ते पैसे वसूल होतील, त्या कालावधीला पेबॅक पिरियड असं म्हटलं जातं. मग सपोज, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज वी वॉन्ट टू परचेस अ पर्टिक्युलर मशीन फॉर अवर बिझनेस. आपल्याला आपल्या बिझनेससाठी एखादी मशीन खरेदी करायची, अँड वी हॅव 3 ऑप्शन्स, ए, बी अँड सी. आपण ए कंपनीची मशीन खरेदी करू शकतो, वी कॅन परचेस मशिनरी ऑफ बी लिमिटेड, वी कॅन परचेस मशिनरी फ्रॉम सी लिमिटेड. 3 ऑप्शन्स, 3 मॉडेल्स आर अवेलेबल इन द मार्केट, अँड वी हॅव टू सिलेक्ट 1 मशीन आउट ऑफ द अल्टरनेटिव्ज अवेलेबल. हे 3 अल्टरनेटिव्ज अवेलेबल आहेत, ए, बी आणि सी. यापैकी एक अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मग ही पेबॅक मेथड काय सांगते, अकॉर्डिंग टू पेबॅक पिरियड मेथड वी हॅव टू कॅल्क्युलेट द पेबॅक पिरियड ऑफ ईच अँड एव्हरी अल्टरनेटिव्ह. आपल्याला जे पर्याय उपलब्ध आहेत, 3 पर्याय आहेत, तर तिन्ही पर्यायाचा पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करायचा, आणि या तिन्हीपैकी ज्या मशीनचा पेबॅक पिरियड हा सर्वात कमी असेल ती मशीन नेहमी सिलेक्ट केली जाते. ओके, पेबॅक पिरियड कमी आहे म्हणजे काय, तर त्या असेटमध्ये जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत ते लवकरात लवकर, कमीत कमी कालावधीमध्ये वसूल होणार आहेत, अशी मशीन नेहमी सिलेक्ट केली जाते. सो व्हेन वी हॅव अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स, देन वी कॅल्क्युलेट द पेबॅक पिरियड ऑफ ऑल द अल्टरनेटिव्ज. जेव्हा आपल्याला ऑप्शन्स असतात, वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात, जसं आपण टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज यू वॉन्ट टू परचेस एनी मोबाईल. जेव्हा तुम्हाला मोबाईल खरेदी करायचा असतो, मार्केटमध्ये 8-10 प्रकारचे मोबाईल फोन्स अवेलेबल आहेत, त्यातून तुम्हाला एक निवडायचं आहे, बरोबर. तसंच बिझनेसमध्ये देखील, इन बिझनेस ऑल्सो, व्हेनेवर एनी बिझनेसमन वॉन्ट्स टू परचेस एनी ॲसेट ऑर वॉन्ट्स टू मेक एनी इन्व्हेस्टमेंट, देन देअर आर डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल इन द मार्केट. ज्या वेळेला एखाद्या बिझनेसमनला इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा फिक्स्ड असेट्स खरेदी करायचे असतात, त्यावेळेला मार्केटमध्ये ऑप्शन्स वेगवेगळे उपलब्ध आहेत. ही पेबॅक मेथड काय सांगते, पेबॅक मेथडप्रमाणे, अकॉर्डिंग टू पेबॅक मेथड वी शूड कॅल्क्युलेट द पेबॅक पिरियड ऑफ एव्हरी अल्टरनेटिव्ह, अँड वी शूड सिलेक्ट दॅट अल्टरनेटिव्ह विच हॅज लेसर पेबॅक पिरियड. सर्व पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट केल्यानंतर सर्व ऑप्शन्सचा आपण कोणता ऑप्शन निवडावा, तर ज्या ऑप्शनचा, ज्या असेटचा पेबॅक पिरियड हा सर्वात कमी असेल तो ऑप्शन नेहमी सिलेक्ट केला जातो. This question is asked for objective type examination, that under payback method which type of asset is selected. ओके, कोणते असेट सिलेक्ट केले जाते, तर बघा काय सांगितलं आहे, आउट ऑफ डिफरंट प्रपोजल्स. डिफरंट प्रपोजल्स मीन्स डिफरंट अल्टरनेटिव्स. द प्रपोजल, द अल्टरनेटिव्ह विच हॅज लेस पेबॅक पिरियड इज प्रेफर्ड. ज्या मगाशी उदाहरण सांगितलं 3 मशीन्स आहेत, तर तिन्ही मशीनचा पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करायचा. ज्या मशीनचा पेबॅक पिरियड सर्वात कमी असेल, अ मशीन विथ अ लेसर पेबॅक पिरियड इज सिलेक्टेड अँड रिमेनिंग अल्टरनेटिव्ज आर रिजेक्टेड. 3 पैकी एक मशीनच घ्यायची आपल्याला. ज्या मशीनचा पेबॅक पिरियड कमी आहे ती मशीन सिलेक्ट करा, दुसरे जे काही ऑप्शन्स आहेत ते रिजेक्ट केले जातात. ओके, दिस इज फर्स्ट मेथड. ओके, नाव द सेकंड मेथड. सेकंड मेथड काय बघा, द सेकंड मेथड इज अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न मेथड, विच इज ऑल्सो नोन ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न. ओके, आपण एखादी असेट खरेदी केली तर त्या असेटमधून आपल्याला फ्युचरमध्ये अर्निंग्ज मिळणार आहेत, बेनिफिट्स मिळणार आहेत. वी नो दॅट आफ्टर purchasing any fixed asset, the asset is used for the next 5 years, 8 years, 10 years, 15 years, 20 years. Okay, the business is going to get the benefit in the long term. Okay, and according to average rate of return, which asset should be purchased? The asset which has higher rate of return.
जे काय आपल्याला ऑप्शन्स आहेत, मगाचं उदाहरण जर आपण पाहिलं की एक मशीन परचेस करायचे, वी वॉन्ट टू परचेस वन मशीन अँड 3 अल्टरनेटिव्ज आर अवेलेबल, A, B and C. These are the 3 options, and according to accounting rate of return method, which is also known as a average rate of return method, according to this method we should select that option which gives higher rate of return. ज्या ऑप्शनमध्ये ज्या असेटचा रेट ऑफ रिटर्न हा सर्वात जास्त असेल तो ऑप्शन नेहमी हा सिलेक्ट केला जातो अकॉर्डिंग टू ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न. बघा काय सांगितलं आहे, अंडर धिस मेथड the capital projects are ranked in the order of their returns. ओके, त्यातून असेटमधून किती रिटर्न्स मिळतात त्याच्यानुसार त्याचं रँकिंग हे केलं जातं. दिस मेथड टेक्स इन टू कन्सिडरेशन द टोटल अर्निंग्स ओव्हर द लाईफ ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज वी वॉन्ट टू परचेस वन मशीन अँड सपोज इट्स लाईफ इज 5 years. त्या मशीनचं लाईफ 5 वर्ष असेल तर त्या प्रत्येक 5 वर्षामध्ये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी त्या प्रत्येक वर्षी त्या असेटमधून आपल्याला किती अर्निंग होणार आहे, किती रुपये मिळणार आहेत, या सर्वाचा विचार करून हा रेट ऑफ रिटर्न जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे अंडर ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड द अर्निंग्स दॅट अ बिझनेस इज गोइंग टू गेट फ्रॉम द असेट इज कन्सिडर्ड. ओके, त्या असेटचं जेवढं लाईफ आहे त्या पूर्ण लाईफमध्ये त्या असेटमधून किती अर्निंग होणार आहे याचा विचार करून हा रेट ऑफ रिटर्न जो आहे तो कॅल्क्युलेट हा केला जातो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे विच ऑप्शन इज सिलेक्टेड अंडर ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड. फर्स्ट वी कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिटर्न ऑफ ईच अँड एव्हरी अल्टरनेटिव्ह. फॉर simple example, suppose we want to purchase a machine and if 3 machines are available in the market, for example machine A, machine B and machine C, then our first duty is to calculate the rate of return of every alternative. जे अल्टरनेटिव्ज अवेलेबल आहेत त्या प्रत्येकाचा रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आणि आफ्टर कॅल्क्युलेटिंग द रेट ऑफ रिटर्न विच ऑप्शन शुड बी सिलेक्टेड, an option with highest rate of return is selected or should be selected by the business. जे काय आपल्याला 3 ऑप्शन्स अवेलेबल होते त्या प्रत्येकाचा रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आणि ज्या ऑप्शनच्या ज्या असेटचा रेट ऑफ रिटर्न हायर असेल तो नेहमी सिलेक्ट केला जातो. सो अंडर धिस मेथड अन असेट विच पेज हायेस्ट रिटर्न इज सिलेक्टेड. ज्या असेटचा ज्या प्रोजेक्टचा रेट ऑफ रिटर्न हा सर्वात जास्त असेल तो नेहमी हा सिलेक्ट केला जातो. मग हा रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट कसा केला जातो बघा, द अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न दॅट इज ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, फॉर्म्युला इज रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड डेप्रिसिएशन. आपल्याला ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज एखाद्या वर्षाचा प्रॉफिट, एक सिम्पल एक्झाम्पल, suppose profit, first year's profit is 4,000 for example, second year's profit is 5,000, third year's profit is 3,000. what is average profit? average profit कसा कॅल्क्युलेट केला जातो तर हे 3 वर्ष आहेत, या तिन्ही वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करायची. 4 आणि 5 9 आणि 3 12, टोटल इज 12,000. तिन्हींची बेरीज 12,000 आली, डिवायडेड बाय हे 3 वर्ष आहेत म्हणून त्याला 3ने डिवाइड केलं. 12,000 भागिले 3, ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? ॲव्हरेज प्रॉफिट आला 4,000 रुपये. सो ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रॉफिट जेवढे आहेत त्याची बेरीज करावी लागते आणि त्याला जेवढ्या वर्षाचा तो प्रॉफिट आहे त्यानं त्याला डिवाइड केलं की आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट हा मिळतो. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट. त्या असेटचा ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे तो न्यूमरेटरला घ्या, डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ असेट. आपण त्या असेट किती रुपयाला खरेदी केली त्याने डिवाइड करा आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटू 100. सो द फॉर्म्युला विच इज यूज्ड टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ असेट इंटू 100. Okay, and after calculating this by using this formula we get the accounting rate of return, that is average rate of return. This is the second method which is used to select a particular asset, to select a particular project out of different options available in the market. Okay, this is second method. Now we are going to see the example based on these two methods. See the example carefully. ABC Limited has 2 investment alternatives. First is Project X and second one is Project Y.
एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे ABC लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला 2 इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत. पहिला आहे प्रोजेक्ट एक्स आणि दुसरा आहे प्रोजेक्ट वाय. फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ दिस प्रोजेक्ट. त्या दोन्ही प्रोजेक्टची माहिती दिली आहे. बघा, कॅपिटल कॉस्ट म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये किती खर्च आहे. कॅपिटल कॉस्ट म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये किती रुपये आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत. द कॅपिटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट एक्स इज ₹10,000 अँड दॅट ऑफ प्रोजेक्ट वाय इट इज 15,000. पहिला जो प्रोजेक्ट आहे त्याची कॉस्ट 10,000 रुपये आहे आणि दुसऱ्या प्रोजेक्टची कॉस्ट ही 15,000 रुपये आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन वी आर गिवन द अर्निंग्स, इयर वाईज अर्निंग. पहिल्या वर्षी अर्निंग आहे प्रोजेक्ट एक्सचं 3,000, सेकंड इयर अर्निंग इज 6,000, थर्ड इयर अर्निंग इज 6,000. It means, and in fourth year earning is dash and dash. It means if the project X is selected, then the business is going to get the returns for 3 years. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी 3 वर्ष त्याच्यातून रिटर्न्स मिळणार आहेत. दिस इज फर्स्ट. अँड इन केस ऑफ प्रोजेक्ट वाय, इन फर्स्ट इयर अर्निंग इज 2,000, सेकंड इयर 4,000, थर्ड इयर 6,000, फोर्थ इयर 20,000 अँड लास्ट फिफ्थ इयर इट इज 13,000. जो दुसरा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट वाय, यामधून 5 वर्ष अर्निंग्स हे मिळणार आहेत. ओके, दीज आर द अर्निंग्स, इयर वाईज अर्निंग्स ऑफ ऑल द प्रोजेक्ट्स. देन वी आर गिवन इव्हॅल्युएट द 2 प्रोजेक्ट्स. या दोन्ही प्रोजेक्टचे इव्हॅल्युएशन करा अँड सजेस्ट विच प्रोजेक्ट शुड बी सिलेक्टेड. दोन्हीपैकी प्रोजेक्ट एक्स आणि प्रोजेक्ट वाय, विच प्रोजेक्ट शुड बी सिलेक्टेड, दॅट वी हॅव टू गिव्ह द सजेशन टू द कंपनी. अँड वी हॅव टू गिव्ह द सजेशन बाय 2 मेथड्स. फर्स्ट मेथड इज पेबॅक पिरियड मेथड अँड सेकंड मेथड इज ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न. दोन्ही मेथडद्वारे आपल्याला दोन्ही प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन करायचं आहे आणि कंपनीला सजेशन द्यायचं आहे. पहिल्यांदा आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे पेबॅक पिरियड म्हणजे काय, तर उदाहरणार्थ बघा, हा जो पहिला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट एक्स, पहिल्या प्रोजेक्टमध्ये आपण किती रुपये इन्व्हेस्ट करणार आहे तर 10,000 रुपये. मग दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये किती इन्व्हेस्ट करणार आहे तर 15,000 रुपये. हे जे इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे, ही इन्व्हेस्टमेंट किती वर्षामध्ये रिकवर होते, 2 वर्षात, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, तो जो काय कालावधी आहे, अ पिरियड ऑर नंबर ऑफ इयर्स विच आर रिक्वायर्ड टू रिकवर द इन्व्हेस्टमेंट इन द असेट इज कॉल्ड एज अ पेबॅक पिरियड. आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या असेटमध्ये जे काही पैसे गुंतवलेले आहेत ते पैसे किती वर्षामध्ये वसूल होतील, किती वर्षामध्ये रिकवर होतील, त्या कालावधीला पेबॅक पिरियड असं म्हटलं जातं. आणि जे 2 ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन इज प्रोजेक्ट एक्स, सेकंड ऑप्शन इज प्रोजेक्ट वाय. दोन्हीपैकी ज्या प्रोजेक्टचं पेबॅक पिरियड हा सर्वात कमी असेल तो नेहमी सिलेक्ट केला जातो. आपण पहिल्यांदा दोन्ही प्रोजेक्टचा पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करूया. कंपनीचं नाव आहे ABC लिमिटेड. फर्स्ट मेथड इज पेबॅक पिरियड मेथड. आता बघा, जो पहिला प्रोजेक्ट आहे, पहिल्या प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे 10,000 रुपये. 10,000पैकी पहिल्या वर्षी किती रिकवर होणार आहे 3,000, दुसऱ्या वर्षी किती 6,000. मग हे 3 आणि हे 6 किती रुपये रिकवर झाले, दोन्ही मिळून पहिल्याचे 3,000, दुसऱ्या वर्षाचे 6, दोन्ही मिळून रिकवर झाले 9,000. आपल्याला किती रिकवर करायचे, एकूण 10,000 रुपये, म्हणजे 2 वर्षामध्ये 9,000 आणि तिसऱ्या वर्षी किती वसूल झाले तर 6,000 रुपये, म्हणजे तिसऱ्या वर्षी मिळून 3 आणि 6 आणि 6 असे एकूण वसूल किती होतात तर 15,000. आपल्याला एवढंच बघायचं आहे 10,000 रुपये वसूल होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत. ओके, पहिल्यांदा बघा पुन्हा एकदा, पहिल्या वर्षी 3,000 वसूल झाले, दुसऱ्या वर्षी 6, 3 आणि 6 9,000 झाले, म्हणजे 2 वर्ष संपली तरी फक्त किती वसूल झाले 9,000. अजून वसूल व्हायचे किती राहिलेत, 1,000 रुपये वसूल व्हायचे राहिलेत. ते कुठल्या वर्षी होणार तर तिसऱ्या वर्षी ते वसूल होणार आहे. मग आता ते कॅल्क्युलेशन बघा कसं करायचं. बघा, प्रोजेक्ट एक्स, इन द फर्स्ट 2 years 9,000 विल बी रिकवर्ड. पहिल्या 2 वर्षामध्ये हे 3,000 आणि हे 6,000 असे 9,000 रुपये वसूल झाले. अँड रिमेनिंग कॉस्ट ऑफ 1,000, एकूण 10,000 होते, त्यापैकी पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 झाले, शिल्लक किती राहिले अजून 1,000, ते तिसऱ्या वर्षात होणार आहेत. विल बी रिकवर्ड इन द थर्ड इयर. बरोबर, पहिल्या 2 वर्षात 9,000 वसूल झालेले आहेत, उरलेले जे पैसे आहेत 1,000 ते तिसऱ्या वर्षामध्ये होतील, म्हणजे 2 वर्ष पूर्ण आणि तिसऱ्या वर्षातले काही महिने. मग आता ते कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. देअरफॉर पेबॅक पिरियड इज इक्वल टू, पेबॅक पिरियड कसं कॅल्क्युलेट करणार, पहिल्या 2 वर्ष तर आहेत, पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 झालेत, त्याच्यापेक्षा जास्त कालावधी असणार. पहिल्या 2 वर्षात 9,000 रुपये कलेक्ट झालेले आहेत, रिकवर झालेले आहेत. ओके, आणि तिसऱ्या वर्षी फक्त 1,000, म्हणजे 2 वर्ष पूर्ण आणि तिसऱ्या वर्षातले किती तर प्लस. बघा आता हे कॅल्क्युलेशन फक्त महत्त्वाचं आहे. आपले
2 वर्षात किती रिकवर झाले 9,000. अजून रिकवर व्हायचे किती राहिले तर 1,000. म्हणून ब्रॅकेटमध्ये घ्यायचं प्लस 1,000 वसूल करायचे डिवायडेड बाय हे तिसऱ्या वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. तिसऱ्या वर्षातले किती महिने 1,000 रुपये राहिले ती अमाऊंट घ्या डिवायडेड बाय तिसऱ्या वर्षाचे अर्निंग किती आपले 6,000 रुपये म्हणून त्याला भागिले 6,000 करा आणि महिन्यात कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. हे कॅल्क्युलेशन कसं केलं पुन्हा एकदा समजून घ्या. तिसरं वर्ष जे आहे तिसऱ्या वर्षाचं आपलं अर्निंग किती आहे 6,000 रुपये. हे तिसरं वर्ष म्हणजे एक वर्ष म्हणजे 12 महिने बरोबर. 12 महिन्यामध्ये आपण अर्निंग किती केलं तर 6,000 रुपये म्हणजे 6,000 अर्निंग जे आहे ते वर्षाचं आहे म्हणजे 12 महिन्याचं आहे. 6,000 अर्निंग किती दिवसाचं आहे 12 महिन्याचं आहे. आपल्याला किती रुपये राहिलेत फक्त आता वसूल करायचे 1,000. तर मग 1,000साठी किती ओके. मग कॅल्क्युलेशन कसं केलं 1,000 भागिले 6,000 गुणिले 12 जे आपण नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो. पुन्हा एकदा बघा थर्ड कॅल्क्युलेशन फक्त महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे हा जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट एक्स त्याची कॉस्ट ही 10,000 रुपये आहे. 10,000 रुपये 10,000पैकी पहिल्या वर्षी 3 दुसऱ्या वर्षी 6 असे मिळून पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 रिकवर झाले. 9,000 झाले म्हणजे आता राहिले किती 1,000 ते तिसऱ्या वर्षामध्ये. पण तिसऱ्या वर्षात 1,000 वसूल व्हायला किती महिने लागतील. तिसऱ्या वर्षात आपण 6,000 वसूल केलेत अर्निंग आहे. आपल्याला फक्त 1,000 किती दिवस लागतात एवढं फक्त बघायचं आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 म्हणून लिहिलं इन द फर्स्ट 2 years 9,000 विल बी रिकवर्ड अँड रिमेनिंग 1,000 विल बी रिकवर्ड इन द थर्ड इयर तिसऱ्या वर्षी. मग आता तिसऱ्या वर्षी किती महिने लागतील त्यासाठी हे कॅल्क्युलेशन करतो आहे आपण. पहिले 2 वर्ष तर लागणारच आहेत. पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 वसूल झालेले. तिसऱ्या वर्षातले किती तर त्यासाठी बघा तिसऱ्या वर्षामध्ये आपलं अर्निंग किती आहे 6,000 रुपये. म्हणजे जे 6,000 रुपये अर्निंग आपण करतोय 6,000 रुपये ते एका वर्षाचं आहे तिसऱ्या वर्षाचं ओके. एका वर्षात महिने किती असतात 12 म्हणून घेतले 12 म्हणजे 6,000 रुपये अर्निंग करायला 12 महिने लागले. आपल्याला तिसऱ्या वर्षातले फक्त राहिलेत किती 1,000. तर 1,000 रुपये मिळवण्यासाठी किती महिने लागतील क्वेश्चन मार्क. मग ते कॅल्क्युलेशन केलं आहे नेहमीप्रमाणे 1,000 भागिले 6,000 गुणिले 12 ओके. 1,000 भागिले 6,000 गुणिले 12 किंवा लक्षात ठेवण्यासाठी तिसऱ्या वर्षातले 2 वर्ष तर आपले पूर्ण आहेतच. तिसऱ्या वर्षात राहिलेत किती वसूल करायचे ते रक्कम घ्या 1,000 भागिले त्या तिसऱ्या वर्षाचं अर्निंग. तिसऱ्या वर्षाचं अर्निंग किती आहे 6,000 त्या 6,000नं भागा आणि महिन्यात कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. हे जे काय ब्रॅकेटमध्ये लिहिले हे जे कॅल्क्युलेशन येतं 2 महिने. जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन केलं 1,000 भागिले 6,000 गुणिले 12 महिने तर त्याचं उत्तर येतं 2 म्हणजे 2 मंथ्स. हे मंथ्समध्ये कॅल्क्युलेट केलं. मग पहिले 2 वर्ष तर आहेत प्लस हे 2 महिने म्हणजे उत्तर आलं 2 वर्ष 2 महिने ओके. 2 वर्ष 2 महिने कसे आले बघा तर पहिल्या वर्षी 3,000 दुसऱ्या वर्षी 6 असे 3 आणि 6 9,000 झाले 2 वर्षामध्ये. पहिल्या 2 वर्षामध्ये 9,000 वसूल झाले आणि उरलेले जे 1,000 होते रिमेनिंग 1,000 ते पुढच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे असं मिळून आपला या असेटचा जो काय पेबॅक पिरियड आहे तो आला 2 वर्ष 2 महिने. म्हणजे जे काय आपली इन्व्हेस्टमेंट आहे 10,000ची ती इन्व्हेस्टमेंट 2 वर्ष 2 महिन्यामध्ये रिकवर होणार आहे. हे झालं प्रोजेक्ट एक्स. तसंच आता प्रोजेक्ट वायचं पण बघा. प्रोजेक्ट वायची कॉस्ट किती आहे बघा. प्रोजेक्ट वाय जो आहे त्याची कॉस्ट आहे 15,000. आता 15,000 वसूल करायला बघा पहिल्या वर्षी 2 दुसऱ्या वर्षी 4 तिसऱ्या वर्षी 6 3 वर्षात मिळून किती झाले 2 आणि 4 6 आणि 6 12. पहिल्या 3 वर्षामध्ये 12,000 रुपये वसूल झाले बरोबर. पहिल्या 3 वर्षामध्ये 12,000 आणि चौथ्या वर्षी 20,000 आहे. आपले कॉस्ट किती आहे 15,000 आणि चौथ्या वर्षामध्ये जर बघितलं डायरेक्ट 20,000 म्हणजे 32,000पर्यंत कॅल्क्युलेशन जातं आहे. त्यामुळे आपला जो पेबॅक पिरियड आहे तो 3 आणि 4च्या मध्ये असणार आहे. कारण पहिल्या 3 वर्षामध्ये आपण 12,000 वसूल केलेले आहेत बरोबर. 2,000 आणि 4 6,000 आणि 6 12,000. पहिल्या 3 वर्षामध्ये आपण 12,000 वसूल केले. आपल्याला 15,000पर्यंत जायचं आहे. त्यामुळे 3 वर्षाच्या पुढे आणि 4 वर्षाच्या मध्ये म्हणजे 3 ते 4 ह्या दरम्यान आपला पेबॅक पिरियड हा असणार आहे. बघा पहिल्या 3 वर्षात वसूल किती झाले तर 2 4 आणि 6 ह्या तिन्हींची बेरीज म्हणजे 12,000 वसूल झाले पहिल्या 3 वर्षात. बघा इन द फर्स्ट 3 years ₹12,000 विल बी रिकवर्ड. 12,000 3 वर्षामध्ये राहिले किती 3,000 अँड रिमेनिंग कॉस्ट ऑफ 3,000 विल बी रिकवर्ड इन द 4th year. जे राहिलेले 3,000 आहेत ते चौथ्या वर्षी वसूल होतील. म्हणजे 3 वर्ष पूर्ण आणि चौथ्या वर्षामधले थोडेफार दिवस. मग पेबॅक पिरियड किती येईल 3 years कंप्लीट पूर्ण ओके. ते घेतले प्लस 3 वर्ष का घेतले कारण पहिल्या 3 वर्षामध्ये 12,000 वसूल झालेत
राहिलेले 3,000 हे चौथ्या वर्षात होणार आहेत. त्यामुळे 3 वर्ष पूर्ण आहेत म्हणून 3 इयर्स घेतले आणि प्लस चौथ्या वर्षातले किती महिने हे कॅल्क्युलेट कसं करायचं. तर मगाच्यासारखं शिल्लक रक्कम रिकवर करायची किती राहिले फक्त 3,000. ते 3,000 घ्या, त्याला भागिले हे कुठल्या वर्षात 3,000 रिकवर होणार आहेत तर चौथ्या वर्षाचे अर्निंग किती आहेत बघा. चौथ्या वर्षाचे अर्निंग आहेत 20,000 रुपये. त्याला डिवाईड करा 20,000नं भागिले 20,000 आणि महिन्यात कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. हे कॅल्क्युलेशन फक्त महत्त्वाचं आहे बघा. 3 वर्ष पूर्ण बरोबर म्हणून 3 इयर्स घेतलं आणि प्लस चौथ्या वर्षातले किती महिने हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. शिल्लक किती राहिले रक्कम रिकवर करायची 3,000 ती घ्या, त्याला डिवायडेड बाय आपले चौथं जे वर्ष आहे त्या चौथ्या वर्षाचं अर्निंग ते आहे 20,000. त्याने त्याला डिवाईड करा त्या वर्षाचं अर्निंग 20,000 आणि महिन्यामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. ह्या ब्रॅकेटमध्ये गुणाकार केला त्याचं उत्तर येते 1.8 मंथ्स म्हणजे 1.8 महिने. आता नॉर्मली महिने पूर्ण ह्याच्यामध्ये असतात. मग आता ते कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. 3 वर्ष पूर्ण आहेत म्हणून 3 इयर्स पूर्ण. 1.8 म्हणजे 1 महिना पूर्ण आणि पुढचा महिना 0.8. 1 महिना पूर्ण आहे म्हणून 1 मंथ घेतलं आणि 0.8 म्हणजे काय तर 1 महिना तो पूर्ण नाही. आपल्या एका महिन्यात दिवस किती असतात, एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि 0.8 म्हणते म्हणून ह्या 30 दिवसाला 0.8 गुणाकार करा. 30 गुणिले 0.8 ते येतं 24 डेज म्हणून ते उत्तर आलं 24 डेज. कारण इथं आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 3 इयर्स प्लस 1.8 मंथ्स आहे म्हणजे 2 महिने पण नाही, 2 महिन्यापेक्षा कमी. 1.8 म्हणजे 1 महिना पूर्ण म्हणून 1 मंथ घेतलं आणि पुढचे जे 0.8 आहेत 0.8 एका महिन्यात 30 दिवस असतात. 0.8 म्हणून त्याला 0.8 गुणाकार केलं तर हे दिवस किती आले तर 24 दिवस. म्हणजे हा जो काय प्रोजेक्ट आहे ओके ज्याची कॉस्ट आपल्याला 15,000 रुपये असे सांगितलेले आहे ते 15,000 रिकवर करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे 3 वर्ष 1 महिना आणि 24 दिवस. एवढ्या दिवसामध्ये त्या प्रोजेक्टचे पैसे हे रिकवर होणार आहेत. मागाचा जो मशीन होती प्रोजेक्ट होता त्याचा पेबॅक पिरियड 2 वर्ष 2 महिने होता. 2 वर्ष 2 महिन्यात सर्व पैसे रिकवर होणार होते. या प्रोजेक्टचे पैसे रिकवर व्हायला 3 वर्ष 1 महिना 24 दिवस लागणार आहेत. मग ह्या दोन्हीपैकी पेबॅक पिरियड कुणाचा कमी आहे तर पहिल्या प्रोजेक्टचा, प्रोजेक्ट एक्सचा बरोबर. प्रोजेक्ट एक्सचा पेबॅक पिरियड कमी आहे त्यामुळे तो नेहमी सिलेक्ट केला पाहिजे. बघा सजेशन प्रोजेक्ट एक्स शुड बी प्रेफर्ड ॲज इट्स पेबॅक पिरियड इज लेस दॅन प्रोजेक्ट वाय. पेबॅक पिरियड मेथड काय सांगते तर ज्या प्रोजेक्टचा पेबॅक पिरियड हा कमी असेल तो प्रोजेक्ट नेहमी निवडला पाहिजे. पहिला जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट एक्स त्याचा पेबॅक पिरियड हा फक्त 2 वर्ष 2 महिने आणि दुसऱ्याचा पेबॅक पिरियड 3 वर्षापेक्षा जास्त आहे त्यामुळे पहिला प्रोजेक्ट एक्स हा निवडला पाहिजे. दिस इज फर्स्ट मेथड पेबॅक पिरियड मेथड. नाव द सेकंड मेथड इज ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड. ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये आपण फॉर्म्युला काय पाहिला बघा. फॉर्म्युला आहे ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ असेट इंटू 100. तोच फॉर्म्युला इथं वापरला आहे बघा. फॉर्म्युला ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्नचा ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ असेट इंटू 100. आता पहिल्या प्रोजेक्टचं बघूया प्रोजेक्ट एक्स. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉफिट आहे किती बघा 366 3 वर्ष आहेत. ह्या तिन्हींची बेरीज किती ते 6 6 12 आणि 3 15 बेरीज झाली 15,000 भागिले ह्या 3 वर्ष आहेत म्हणून भागिले 3 केलं 15,000 भागिले 3 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट किती आला 15,000 भागिले 3 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला 5,000. प्रॉफिट 5,000 आणि कॉस्ट किती आहे 10,000. 5,000 भागिले 10,000 तेच लिहिले बघा 5,000 भागिले 10,000 आणि गुणिले 100 उत्तर आलं 50%. ॲव्हरेज प्रॉफिट काढला तो 5,000 आला भागिले कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट आहे 10,000 आणि गुणिले 100 रेट ऑफ रिटर्न आला 50%. ह्या झाला पहिला प्रोजेक्टचा. तसंच प्रोजेक्ट वायचं पण कॅल्क्युलेशन बघा कसं करायचं आहे तर जे प्रॉफिट आहेत किती वर्षाचं प्रॉफिट आहे बघा एकूण हे पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं चौथं आणि 5 वर्ष. बघा प्रॉफिट 2 आणि 4 6 आणि 6 6 12 12 आणि 20 किती 32,000. 32 आणि 13 म्हणजे 45,000. एकूण प्रॉफिट आहे 45 ह्या सर्व वर्षांचा भागिले हे एकूण किती वर्ष आहेत 5 वर्ष आहेत म्हणून भागिले 5 केलं 45 भागिले 5 ॲव्हरेज प्रॉफिट किती आला 9,000. 9,000 प्रॉफिट भागिले प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे 15,000. 9,000 भागिले 15,000 बघा प्रॉफिट 9,000 भागिले कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट 15,000 आणि गुणिले 100 किती आले रेट ऑफ रिटर्न आला 60%. पहिल्या प्रोजेक्टचा 50% दुसऱ्या प्रोजेक्टचा 60%.
दोन्हीपैकी कशाचा रेट ऑफ रिटर्न हायर आहे, तर प्रोजेक्ट वायचा. आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड काय सांगते, तर ज्या प्रोजेक्टचा रेट ऑफ रिटर्न हा सर्वात जास्त असेल तो नेहमी सिलेक्ट केला पाहिजे. त्याप्रमाणे हा जो दुसरा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट वाय शुड बी प्रेफर्ड ॲज इट्स ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज हायर दॅन प्रोजेक्ट एक्स. दोन्हीपैकी ज्याचा रेट ऑफ रिटर्न सर्वात जास्त असेल, इथं प्रोजेक्ट वायचा रेट ऑफ रिटर्न हा 60%. ओके, त्यामुळे तो प्रोजेक्ट नेहमी आपण सिलेक्ट केला पाहिजे अकॉर्डिंग टू ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड विच इज ऑल्सो नोन ॲज अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न मेथड. ओके, सो दिस इज एक्झाम्पल ऑन पेबॅक पिरियड, कॅल्क्युलेशन ऑफ पेबॅक पिरियड अँड ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न. जी पहिली मेथड आहे पेबॅक पिरियड मेथड एवढीच सांगते की ज्या असेटचा, ज्या प्रोजेक्टचा पेबॅक पिरियड हा सर्वात कमी असेल तो नेहमी प्रोजेक्ट सिलेक्ट करावा. आणि जी दुसरी मेथड आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, ती मेथड एवढं सांगते की ज्या प्रोजेक्टचा, ज्या असेटचा रेट ऑफ रिटर्न हा सर्वात जास्त असेल तो नेहमी प्रोजेक्ट हा सिलेक्ट केला पाहिजे. Okay, so these are the two methods of capital budgeting, two techniques of capital budgeting. Okay, so that's it with this particular lecture. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we are going to study two another techniques, that is net present value method and second one is profitability index method. Okay, thank you very much.